नमस्कार. जिल्हा परिषद पालघरद्वारे आयोजित सरस महोत्सव म्हणून आयोजित केलेला आहे आणि यासाठी जिल्हा परिषद सीईओ आपल्यासोबत आहेत. ते काय सांगतात ते पण ऐक. सर नमस्कार. हे आता जो सरस महोत्सव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कोकण सरस हा महोत्सव आपण 12 मार्च ते 16 मार्च या कालावधीत म्हाडा ग्राउंड जे आहे विरारमधलं जकात नाक्याजवळ तिथं भरवत आहे. यामध्ये ग्रामीण भागातले 100 आणि शहरी भागातले म्हणजे वसई विरारचे 50 असे 150 बचत गट यामध्ये सहभागी होणार आहेत. असे 150 स्टॉल्स असतील, त्यातले 30 खाद्यपदार्थांचे स्टॉल्स असतील आणि यामध्ये ग्रामीण भागातल्यापासून ह्या शहरी वसई विरारमधल्या महिलांनी स्वतः बनवलेले पदार्थ, हस्तकलेच्या वस्तू, मसाले, लोणची, पापड पासून अगदी कापडी पिशव्या ते काही चपलापर्यंतच्या वस्तू स्वतः बनवलेल्या आहेत. आवळ्यासारखे पदार्थ किंवा डाळी असतील, वेगवेगळ्या शेतात पिकवलेल्या ऑर्गॅनिक पद्धतीनं पिकवलेली धान्य असतील, हे सगळे पदार्थ आपल्याला इथं मिळतील आणि ते थेट गॅरंटेड अतिशय चांगल्या दर्जाचं उत्पादन आहे. ती लोकांना, ग्राहकांना, नागरिकांना थेट उपलब्ध होते. ह्यामध्ये महिलांनी येण्यासाठी यामध्ये कोणाशी कॉन्टॅक्ट करायला पाहिजे? नाही, जे बचत गट असतात त्यांनाच आपण यात सहभागी करतो. जे नोंदणीकृत असतात ते शहरी भागात आणि ग्रामीण भागात सुद्धा, त्यांना दरवर्षी आलटून पालटून म्हणजे प्रत्येकानं 2-3 प्रदर्शनात भाग घेता येईल असं आपल्याला पाळीपाळीनं आपण सगळ्या बचत गटांना त्यांना संधी देतो आणि त्यांना इथं यायची सोय, राहायची सोय, खायची सोय म्हणजे त्यांचं पूर्णपणे केलं जातं. स्टॉलला भाडंही नसतं, निःशुल्क पद्धतीने दिलं जातं आणि त्यांना केवळ यात उद्देश असतो शासनाचा की जास्तीत जास्त त्यांना व्यवसाय व्हावा, बाजारपेठ मिळावी. आपल्या वसई तालुक्यात हे महोत्सव होत आहे आणि वसईमध्ये असे कोळी बांधव आणि शेतकरी बांधव आहेत, परंतु त्यांच्याकडे बचत गट नाहीये, तर त्यांनी देखील इथे सहभागी होऊ शकतात. जवळपास प्रत्येक गावामध्ये बचत गट आहेत. आपले प्रत्येक कोळीवाड्यात आपले बचत गट आहेत आणि ते त्यांचे उत्पादनं आपले तर सातपाटीसारखा बचत गट तर आमचा राज्यस्तरावर जेव्हा प्रदर्शन होतं तर सगळ्यात जास्त विक्री करणारा आमचा माशाचा जो गट असतो, मासे आणि इतर पदार्थ विकणारा तो सातपाटीचा, तो सगळ्यात जास्त विक्री करतो. हा आजपर्यंतचा अनुभव आहे आमचा. आता ह्या महोत्सवामध्ये जर का एकाच प्रकारचे काही स्टॉल असतील तर त्यांना तुम्ही वर्गीकरण करून त्यांना तुम्ही वेगवेगळे करतायत. खाद्यपदार्थांचे एका जागी जाईल कारण सुरक्षेसाठी आणि त्यांच्या सोयीसाठी लोकांच्या ते केलं जातं. पण बाकीचे स्टॉल्स असतील तर थोडं वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून आणि एकत्र ठेवलं तर एकच प्रकार दिसला तर ग्राहक थोडासा नाराज होतो म्हणण्यापेक्षा दुर्लक्ष करतो, म्हणून तसं विभागून केलं जाईल. आणि आता त्या ठिकाणी जे कोणी बचत गट येणार आहेत त्यांना तुम्ही काही शुल्क आकारणार आहात की त्यांना फ्री? निःशुल्क आहे. सर्व बचत गटांना स्टॉल हा निःशुल्क आहे. आता तुम्ही शेवटी सर्व अजून काही स्टॉल धारक येणार असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय आवाहन कराल? सर्व गटांना आवाहन करतो की ज्यांना आम्ही निवड केलेले आहे त्यांनी वेळेवर इथं यावं, छान पद्धतीनं स्टॉल लावावे. सर्व सहकार्य महापालिका आणि जिल्हा परिषदेमार्फत राहील आणि हा विभागातलं, कोकण विभागातलं हे सरस अतिशय उत्कृष्ट आणि यशस्वीपणे आपण इथं करून दाखवू. आणि जनतेला तुम्ही काय सांगाल? नागरिकांना तर हे मोठं आव्हान आहे की सगळ्यांनी जास्तीत जास्त भेटी द्याव्यात. करमणुकीचा कार्यक्रम आहे त्याचा आस्वाद घ्यावा, खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यावा. प्रदर्शनात ज्या भगिनींनी जे स्टॉल्स मांडलेले आहेत त्यातून जास्तीत जास्त खरेदी करावी. आपले घरचे मसाले, लोणची, किराणा माल त्यातूनच भरावा असं आवाहन करतो. तर हे सीओ साहेबांचं म्हणणं आहे की कोकण महोत्सव हा वसई तालुक्यामध्ये भरवलेला आहे, परंतु आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या काही हस्तकला आणि स्वतः महिलांनी तयार केलेल्या वस्तू ह्यांना विक्रीसाठी चांगलं मार्केट मिळावं आणि महिलांकडे 2 पैसे यावेत आणि त्यांचा संसार चालवण्यासाठी त्यांना हातभार लागावा, हेच मुख्य उद्देशाने आम्ही ह्या बचत गटांना हे सर्व महोत्सवासाठी सहकार्य करत आहोत. वसई युनिव्हर्सिटी दिलीप डाबलीस अब्दुल कलाम. नमस्कार.